सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ संपण्यापूर्वीच महिलांनो इथे ठेवा थोडासा दही भाताचा नैवेद्य. मुलांच्या सर्व पीडा त्रास संपून जातील, मुलांची प्रगती होईल, मुलांना आरोग्य लाभेल. मूल अगदी लहान असेल किंवा मूल मोठं असेल, प्रत्येक आईने थोडासा दही भाताचा नैवेद्य आषाढ महिना संपण्यापूर्वी या ठिकाणी जरूर ठेवायचा आहे. आषाढ महिना म्हटलं की आपण आपल्या ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवत असतो. आपल्या माहेरच्या असू द्या किंवा सासरच्या असू द्या, आपण साती आसरांना नैवेद्य दाखवतो. नदी काठच्या साती आसरांना आपण नैवेद्य दाखवत असतो आणि आसरांना साती आसरांना नैवेद्य दाखवणं वर्षातून एकदा का होईना नैवेद्य दाखवणं खूप गरजेचं असतं. मग तुम्ही माहेरच्या आसरांना नैवेद्य दाखवत असाल, सासरच्या आसरांना नैवेद्य दाखवत असाल, खूप महत्त्वाच्या असतात या गोष्टी. छोट्या वाटतात पण या गोष्टींमुळे आपल्या लेकरांना आरोग्य लाभतं. मुलं लहान असतील, रडरड करतात, किरकिर करतात, कुणाचा नजर दोष होऊन जातो, कुठली बाधा होऊन जाते, किंवा मुलं शिक्षण करत असतील, नोकरी करत असतील, त्यांना शिक्षणात नोकरीत यश मिळत नाही, काही ना काही अडीअडचणी येतात. त्यामुळे सुद्धा आपण वर्षातून हा मानपान आपल्या ग्रामदेवतेचा किंवा साती आसरांचा केलाच पाहिजे. आषाढ महिना असा असतो की आषाढ महिन्यात आपण जर आपल्या ग्रामदेवतेला, आपल्या कुलस्वामिनीला, आपल्या साती आसरांना नैवेद्य पाणी केला तर त्यांची भरभरून कृपा होते, ते प्रसन्न होतात आणि आपल्या लेकरा बाळांना, आपल्या संपूर्ण कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात. आषाढ महिना म्हटला की पावसाळ्याचे दिवस, आपण बाहेरचं मुलांना खायला प्यायला देत नाही आणि त्याआधीच आपण उन्हाळ्यात भरपूर पदार्थ, वाळवणीचे पदार्थ बनवलेले असतात, त्यात तळणीचे पदार्थ भरपूर असतात. मग आषाढ महिन्यात पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच भजी किंवा कुरडया, पापड तळून खायला खूप आवडतं. मग बाहेरचं देण्यापेक्षा आपण मुलांना घरातच तळणीचे पदार्थ वगैरे करून देतात. काही तर महिला शंकरपाळी वगैरे भरपूर मुलांसाठी बरेचसे पदार्थसुद्धा आषाढात, म्हणजे बाहेरचं मुलांनी खाऊ नये, कारण बाहेरचं पाणी दूषित झाल्यामुळे आपण बाहेरचं खाणं टाळत असतो. मुलांचं आरोग्य बिघडतं, आपलं आरोग्य बिघडतं. मग आपण घरातच अगदी चटपटीत पुऱ्या वगैरे असू द्या, गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, दशम्या, साध्या दशम्या, तिखट दशम्या, गोड दशम्या, असे बरेचसे पदार्थ आपण घरी मुलांना करून देतो आणि मुलं पण आवडीने खातात. आणि आषाढ महिना असा असतो की ज्यांचे नवीन लग्न झालेले असतात बघा, त्या मुलीसुद्धा माहेरी जात असतात आणि त्यांचा सुद्धा मानपान केला जातो. नवीन जावई, मुलीचा जावईचा मानपान केला जातो. आता ज्याची त्याची परंपरा, तुमची परंपरा असेल तुम्ही तसं करू शकता, पण आषाढात आपल्या ग्रामदेवतेला नैवेद्य देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर तळणीचा नैवेद्य देत असाल, तुम्ही तळणाचा नैवेद्य देऊ शकता. नाही काही जमलं तुम्हाला, थोडासा दही भात साखरेचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवला तरी पण मुलांच्या सर्व पीडा संपून जातात, त्रास संपून जातात, मुलांना यश प्राप्त होतं, प्रगती होते, मुलांना आरोग्य लाभतं. आता आषाढ महिना संपायला काही दिवसच शिल्लक उरलेले आहे बघा. 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि 24 जुलैला तर दीप अमावस्या, दिवे धुवायची अमावस्या आलेली आहे. त्याआधीच आपल्याला आपल्या ग्रामदेवतेला किंवा तुमच्या घराजवळ तुमच्या कुलदेवी आईचं मंदिर असेल, शीतला देवी आईचं मंदिर असेल, साती आसरांचं मंदिर असेल, तिथं जाऊन नक्कीच देवी आईला नैवेद्य जरूर दाखवा. तुम्ही तळणीचे पदार्थ बनवू शकता, पुरी, वरण, भात, भाजी, पोळी, असा छान असा साजरं संगीत नैवेद्य करून सुद्धा तुम्ही देवी आईला नैवेद्य करू शकता. त्याचबरोबर बघा, गावोगावी बऱ्याच ठिकाणी परंपरा आहे. आषाढ महिना सुरू झाला की अगदी जवळपासचे सगळ्या बायका मुलांना वगैरे घेऊन एखाद दिवशी आपल्या ग्रामदेवतेला, आपल्या घराजवळ जे मंदिर असतं तिथं जातात, देवी आईला नैवेद्य दाखवतात, तिथं डबे वगैरे मुलांबरोबर खातात. एक दिवस अगदी सहल कशी निघायची, आपण लहान होतो तेव्हा सहलीसारखा दिवस अगदी आनंदाने घालवतात. मुलांना सुद्धा ती मजाच असते, लहानपणीची मजाच वेगळी असते. पण अजून सुद्धा ती परंपरा गावोगावी सुरू आहे. आपल्या गावात जी ग्रामदेवता असते तिला आषाढ महिन्यात नैवेद्य हा दिलाच जातो आणि दिलाच पाहिजे. त्यामुळे काय होतं ना, मुलांवरील इडापिडा टळून जाते, मुलांना आरोग्य
प्राप्त, घरात सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होते आपल्याला। आणि आषाढ महिना म्हटला की चातुर्मास सुरू होतो, लक्ष्मी नारायणांची सुद्धा कृपा होते। आपली ग्रामदेवता कोण असते? आपली आईच असते। म्हणजे देवी आईचे नाव रूप वेगवेगळे, पण ती एकच आहे। आपण तिला आनंदाने आठवणीने नैवेद्य देतो, तिच्यासाठी हेच खूप आहे। आषाढ महिन्यात नैवेद्य, देवी आईला नैवेद्य कधी दाखवावा? तर तुमच्या कुलदेवी आईचा जो वार असेल, मंगळवार असेल, शुक्रवार असेल, त्या दिवशी जरी तुम्ही तुमच्या घराजवळ साती आसरा असतील किंवा ग्रामदेवता असेल, शीतला देवी आईचं मंदिर असेल, तुमच्या कुलस्वामिनीचं मंदिर असेल, तिथं तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी जरी तुम्ही नैवेद्य दाखवला, आधी आपल्या घरातल्या देवी देवतांना नैवेद्य दाखवावा। आषाढ तळणीचा नैवेद्य घरातल्या देवी देवतांना देवघरात जरूर दाखवा। तुम्ही जे बनवलेलं असेल, तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या, दशम्या, वरण भात, भाजी पोळी, संपूर्ण नैवेद्याचं ताट आधी आपल्या देवांना दाखवावं। आणि मग तुम्ही ग्रामदेवता असेल, तुमच्या घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल, तिथं नैवेद्य देवी आईला जरूर दाखवा। आणि मग तुम्ही जेवायचं आहे। तुम्हाला जर आता काहीच नाही जमलं, तुम्ही फक्त थोडासा मूठभर तांदळाचा भात शिजवला महिलांनो, आणि त्या चांगला अख्ख्या तांदळाचा भात शिजवा, थोडासा मऊसूत, आणि त्यावर 1-2 चमचे ताजं दही टाका, थोडीशी साखर ठेवा, आणि तो जरी नैवेद्य तुमच्या देवी आईला देवघरात दाखवला, त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जे देवी आईचं मंदिर असेल, ग्रामदेवता, गावदेवी, तिथं जरी दाखवला, तुमच्या घराजवळ शीतला देवी आईचं मंदिर असेल, माऊलीला, शीतला देवी आईला नक्की थोडासा दही भाताचा नैवेद्य दाखवा। बघा, मुलांना ज्या आरोग्याविषयी अडीअडचणी असतात त्या संपूर्ण नष्ट होतात। काही ना काही मुलांना म्हणजे बरेचशा आरोग्याविषयी अडीअडचणी असतात। मुलं लहान असू द्या, मोठं असू द्या, मुलांना आरोग्याविषयी जर अडीअडचणी असतील तर तुमच्या घराजवळील ग्रामदेवता, शीतला देवी आईचं मंदिर असेल, साती आसरा असेल, नक्कीच आषाढ संपण्यापूर्वी थोडासा दही भाताचा नैवेद्य, किंवा तुम्ही आषाढ तळणीचे नैवेद्य पदार्थ बनवलेले असेल तर सर्व पदार्थांचा नैवेद्य जरूर दाखवा। तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी सुद्धा बघा, या 22 तारखेला भौम प्रदोष सुद्धा आलेला आहे, मंगळवार आहे, प्रदोष आलेला आहे, छान दिवस आहे, त्या दिवशी सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। किंवा आता 18 तारखेला सुद्धा शुक्रवार आहे। आषाढ संपण्यापूर्वी आपल्या देवी आईला नैवेद्य जरूर दाखवा, घरात सुद्धा दाखवा। तुम्ही दाखवलेला असेल तर खूप छान, नसेल दाखवला आणि तुमचं राहून गेलेलं असेल नैवेद्य दाखवणं, तर तुम्ही नक्कीच 18 तारखेला, 18 जुलैला किंवा 22 जुलैला सुद्धा भौम प्रदोष आलेला आहे, तुम्ही त्या दिवशी सुद्धा दाखवू शकता नैवेद्य। आणि नंतर तर अमावस्या प्रारंभ होणार आहे, अमावस्या प्रारंभ झाल्यावर नैवेद्य दाखवू नका, तुम्ही आधीच नैवेद्य दाखवून द्यायचा आहे। तळणीचा नैवेद्य दाखवा, नुसता दही भाताचा दाखवला ना तरीही चालेल। देवी आईची भरभरून, आपण ज्या गावात राहतो ना त्या गाव देवीला आषाढ महिन्यात नैवेद्य दाखवणं खूप महत्त्वाचं असतं, खूप फलदायी ठरतं। बघा, आपल्या लेकरा बाळांना आरोग्य, प्रगती लाभते। मुलं शिक्षण करत असतील, नोकरी करत असतील, मुलं बाहेरगावी राहत असतील आणि आईवडिलांनी जरी नैवेद्य पाणी केला ना तरीही चालेल, मुलांचं कायम रक्षण होतं। चारी दिशांनी देवी आई कायम रक्षण कवच बनून राहते। मुलाबाळांची आपल्याला चिंतासुद्धा, म्हणजे कुठलीच चिंता राहत नाही, मुलाबाळांचं कायम रक्षण होत असतं। विघ्न वरच्या वर येतात आणि टळून जातात, आपली देवी आई पाठीशी उभी राहते। आपल्याला वाटतात या गोष्टी छोट्या मोठ्या आहे, पण नाही, आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवी आई आपल्या पाठीशी असेल, आपल्या लेकरा बाळांच्या, तर कायम रक्षण कवच बनून राहते। म्हणून आषाढ महिना संपण्याच्या आत तळणीचे पदार्थ बनवा, किंवा नुसता दही भाताचा नैवेद्य जरी दाखवला ना तुम्ही ग्रामदेवतेला, साती आसरांना, शीतला देवी आईचं मंदिर असेल, नक्कीच तुम्ही नैवेद्य घेऊन जा। देवी आईची ओटी भरता आली आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्हाला, नुसती खणा नारळाची जरी महिलांनो भरली ना तरीही चालेल, पण आषाढ महिना संपण्यापूर्वी देवी आईला नैवेद्य दाखवा, देवी आईची ओटी भरा। बघा,
खूप छान तुम्हाला अनुभव यायला लागतील. तुमच्या घरात सुद्धा अखंड लक्ष्मी नांदायला लागेल. काही अडीअडचणी असतील, कुणाचं आरोग्य नीट राहत नसेल, ते सुद्धा दूर होतील आणि तुमच्या घरात छान अनुभव, दैवी अनुभव यायला लागतील. आपण आपल्या देवी आईला विसरत नाही ना. आपली देवी आईसुद्धा आपल्याला कधीच विसरत नाही. तशी पण आपली माय माऊली आपल्या पाठीशीच असते. पण आपलं पण काही कर्तव्य असतं. आषाढ महिना असू दे किंवा म्हणजे प्रत्येक महिन्यातच आपण आपल्या देवी आईला नैवेद्य दाखवला पाहिजे. पण आषाढ महिन्यात तर आवर्जून आपल्या देवी आईला तळणीचा नैवेद्य दाखवला पाहिजे, दही भाताचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होते. म्हणून आषाढ संपण्यापूर्वी नुसता दही भाताचा नैवेद्य जरी दाखवला ना तुम्ही तरीही चालेल. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.